कल्पना करा, तुम्हाला दुकानातून किराणा घेऊन यायचा आहे. पण दुकानाच्या वाटेवर उभ्या असलेल्या शेजाऱ्याने सांगितलंय, तुला या रस्त्याने जायचं असेल तर मला 18 कोटी रुपये दे. हे ऐकून तुम्ही म्हणाल, वेडा आहेस का? बरोबर ना? पण आज हीच परिस्थिती जगातील सगळ्यात महत्त्वाच्या समुद्री मार्गावर घडत आहे. जिथे इराणने जगाच्या आर्थिक नाडीवरच आपली पकड घट्ट करत एक मोठा दादागिरीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बॉम्बिंगची धमकी देत आहेत, तर इस्रायलकडून हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच इराणने जगाला स्पष्ट सांगितलं आहे, होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाज नेलं तर द्यावा लागेल $20 लाख, म्हणजे जवळपास 18.8 कोटी रुपयांचा टॅक्स. हा टोल नेमका का लावण्यात आला? त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती कुठवर जाऊ शकतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा निर्णय इराणने युद्धाचा फायदा घेत लावला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. तुम्ही विचार कराल, एका समुद्रधुनीसाठी एवढी तारांबळ का? तर मित्रांनो, होर्मुझची समुद्रधुनी ही जगातील सर्वात मोठी तेलवाहिनी आहे. जगात जेवढं तेल समुद्री मार्गाने निर्यात होतं, त्यातील 20% तेल याच एका अरुंद वाटेने येतं. अरबी समुद्र, पर्शियन आखाताला जोडणारी ही वाट इतकी महत्त्वाची आहे की जगातील प्रत्येक मोठ्या अर्थव्यवस्थेची मुख्य नाडी याच मार्गावर अवलंबून आहे. सौदी अरेबिया, इराक, कुवेत, UAE यासारखे देश आपलं तेल याच मार्गाने युरोप, अमेरिका आणि आशियाला पाठवतात. आता ही समुद्रधुनी जिच्या हातात, तिचा जगावर दबदबा. आणि ही समुद्रधुनी इराणच्या अगदी शेजारूनच जाते. इराणने यापूर्वीही अनेकदा ही समुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. या तणावाच्या वातावरणात इराणने एक नवीन डाव टाकला. जहाजाकडून थेट टोल वसुली करायची. आता ही दादागिरी किती मोठी आहे ते पहा. इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएदीन बोरुजेर्दी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, होर्मुझच्या मधून जाणाऱ्या काही जहाजावर $2 लाख, म्हणजेच 18.8 कोटी रुपये इतका टोल आधीच लागू करण्यात आला आहे. हा फक्त पैसा नसून इराणच्या सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. बोरुजेर्दी म्हणाले की आता युद्धाचा खर्च वाढला आहे, त्यामुळे आम्हाला हे करणं आवश्यक वाटतं. होर्मुझवर शुल्क आकारणं ही इस्लामिक प्रजासत्ताची पॉवर दाखवते. याचा अर्थ असा की इराण आता फक्त धमकी देत नाहीये, तर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने होर्मुझ उघडा नाहीतर मोठा स्फोट करू अशी धमकी दिली. पण इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी याला उत्तर दिलं आहे की आम्ही कोणत्याही धमकीला घाबरणार नाही. इराणचं म्हणणं आहे की समुद्रधुनी पूर्णपणे बंद नाही, पण युद्धामुळे असामान्य परिस्थिती आहे. जहाजे प्रवेश करायला कचरत आहेत, पण जी जहाजे येतील त्यांना आता इराणच्या अटी मान्य करावं लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा परिणाम काय होणार? मित्रांनो, याचा सर्वात मोठा फटका जगभरातल्या सामान्य जनतेला बसणार आहे. जेव्हा जेव्हा हॉर्मुझमध्ये तणाव वाढतो, तेव्हा तेव्हा क्रूड ऑइलच्या किमती गगनाला भिडतात. जर इराणने हा टोल सर्व जहाजांसाठी अनिवार्य केला, तर तेल कंपन्या हा खर्च थेट ग्राहकावर लादतील. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महागणार. फक्त इंधनच नाही, तर त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या वस्तूच्या किमती वाढतील. महागाईची पुन्हा आग पेटेल. दुसरा मोठा परिणाम म्हणजे इराण हे पाऊल आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे असं सांगत उचलत आहे. म्हणजे ते याला आपली कायदेशीर कारवाई म्हणतात. शत्रू राष्ट्रांची जहाजे थांबवून इतर जहाजांना फक्त इराणशी समन्वय साधून जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. इथं सगळ्यात मोठं संकट म्हणजे, जर अमेरिका किंवा इस्रायलने याला आव्हान मानून लष्करी कारवाई केली, तर संपूर्ण पश्चिम एशिया आगीच्या गोळ्यात सापडेल. तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. भारतासारख्या देशासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची आहे. भारत आपल्या 80%हून अधिक तेलाच्या गरजेसाठी आखाती देशावर अवलंबून आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवरचा हा टोल ही फक्त एक आर्थिक मागणी नसून इराणच्या दादागिरीचा एक भाग आहे. अमेरिका, इस्रायल धमक्यांना प्रत्युत्तर देताना इराणने जगाच्या अर्थव्यवस्थेला तारण ठेवलं आहे. आता ही परिस्थिती किती गंभीर आहे हे पुढील काही दिवसातच लक्षात येईल. तुम्हाला काय वाटतंय? इराणचा हा टोल युद्ध अजून पेटण्याचं कारण ठरू शकतो का? अमेरिका आणि इस्रायल याला कसा प्रतिसाद देतील? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.